नमस्कार माझ्या बालमित्रांनो आणि आदरणीय पालकांनो, मराठी लेक्चरवाली चॅनेलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मोठ्या प्राण्यांना आणि पक्ष्यांना भेटल्यानंतर आज आपण आपल्या अवतीभोवती आणि बागेत राहणाऱ्या छोट्या छोट्या दोस्तांना भेटणार आहोत. हो, आज आपण शिकणार आहोत 30 कीटक आणि जीवजंतूंची इंग्रजी नावे, त्यांची सोपे उच्चार आणि मस्त वाक्य. हा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुमची इंग्रजी व्होकॅब्युलरी एकदम पक्की होईल. चला तर मग लहान जीवांची मोठी दुनिया पाहूया. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जो आपल्या घरामध्ये जवळपास सगळ्यांच्याच दिसतो तर तो पहिला जीवजंतू किंवा जो काही कीटक आहे तर तो आहे बघा अँट. काय आहे? अँट, ज्याला आपण काय म्हणतो? मुंगी. ज्याला आपण काय म्हणतो बघा? मुंगी. तर चला विद्यार्थी मित्रांनो, ह्यासाठी एक वाक्य पाहूया की मुंगी काय करते रे, सतत काय करते रे. तुम्हाला दिसत असेल की सतत काय करते, ती एखाद्या कामामध्ये व्यस्त असते. चला वाक्य पाहूया बघा. अँट इज अ व्हेरी हार्डवर्किंग इन्सेक्ट. म्हणजेच काय? मुंगी हा खूप कष्टाळू कीटक आहे. हा खूप कष्टाळू कीटक आहे. त्यासोबतच जे काही दुसरं आहे ते आहे बघा बटरफ्लाय. काय आहे? जे काही दुसरं आहे ते आहे बटरफ्लाय, ज्याला आपण काय म्हणतो? फुलपाखरू. ज्याला आपण काय म्हणतो बघा? फुलपाखरू. चला ह्यासाठी वाक्य पाहूया बघा. बटरफ्लाय हॅज ब्युटिफुल अँड कलरफुल विंग्स. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? फुलपाखराला सुंदर आणि रंगीबेरंगी पंख असतात. काय सांगितलं? फुलपाखराला सुंदर आणि रंगीबेरंगी पंख असतात. त्यासोबतच बघा जे काही तिसरं आहे ते आहे बघा हनीबी, जिला आपण काय म्हणतो? मधमाशी. जे काही तिसरं आहे ते काय आहे? हनीबी. जिला आपण म्हणतो मधमाशी. चला ह्यासाठी वाक्य पाहूया बघा. हनीबी कलेक्ट्स honey from flowers. म्हणजेच काय? मधमाशी फुलांमधून मध गोळा करते. लक्षात आलं का? त्यासोबतच जे काही चौथं आहे ते आहे बघा मॉस्किटो. ज्याला आपण डास असे म्हणतो. मॉस्किटो, ज्याला आपण काय म्हणतो? डास. बघा मॉस्किटो बाइट्स causes disease
causes disease like malaria. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, डास चावल्यामुळे मलेरियासारखे आजार होतात. मलेरियासारखे आजार होतात. त्यासोबतच पुढील आहे बघा हाऊस फ्लाय, ज्याला आपण काय म्हणतो घरगुती माशी. लक्षात आलं का? माशी. हाऊस फ्लाय. ज्याला आपण काय म्हणतो बघा घरगुती माशी. आणि ह्यासाठी वाक्य आहे बघा कीप द फूड. कीप द फूड कवर्ड फ्रॉम हाऊस फ्लाईज. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, अन्न माशांपासून वाचवण्यासाठी झाकून ठेवा. अन्न माशापासून वाचवण्यासाठी झाकून ठेवा. त्यासोबतच पुढील आहे बघा स्पायडर, ज्याला आपण कोळी म्हणतो. स्पायडर ज्याला आपण काय म्हणतो कोळी. चला यासाठी वाक्य पाहूया बघा. स्पायडर स्पिन्स. स्पायडर स्पिन्स अ वेब ऑन द वॉल. म्हणजेच काय कोळी भिंतीवर जाळे विणतो. कोळी भिंतीवर जाळे विणतो. त्यासोबतच आता पुढील आहे बघा कॉकरोच. कॉकरोच ज्याला झुरळ म्हणतात. काय म्हणतात? झुरळ. चला ह्यासाठी वाक्य पाहूया बघा. कॉकरोच हाइड्स. कॉकरोच हाइड्स इन डार्क प्लेसेस. इन डार्क प्लेसेस. म्हणजेच काय झुरळ अंधाऱ्या जागेत लपून राहते. पुढे आहे बघा ग्रास हॉपर. काय आहे बघा ग्रास हॉपर. ज्याला आपण नाकतोडा असे म्हणतो. काय म्हणतो? नाकतोडा. त्याला वाक्य पाहूया बघा. ग्रास हॉपर हॉप्स. ग्रास हॉपर हॉप्स ऑन ग्रीन लीव्स. ऑन ग्रीन लीव्स.
म्हणजेच काय, नाकतोडा. नाकतोडा. हिरव्या पानांवर उड्या मारतो. हिरव्या पानांवर उड्या मारतो. त्यासोबतच पुढे आहे बघा लेडी बग किंवा लेडी बर्ड, म्हणजे ज्याला आपण सोनकिडा म्हणतो. काय म्हणतो बघा, सोनकिडा. लेडी बग किंवा ज्याला लेडी बर्ड म्हणतात. लेडी बग म्हणजे सोनकिडा. चला ह्यासाठी वाक्य पाहूया बघा. लेडी बग इज अ स्मॉल red and black insect. Red and black insect. म्हणजेच काय, सोनकिडा हा लाल आणि काळ्या रंगाचा. लाल आणि काळ्या रंगाचा लहान कीटक आहे. काय आहे बघा, लहान कीटक आहे. त्यासोबतच पुढील जे आहे ते काय आहे बघा, अर्थ वॉर. काय आहे, अर्थ वॉर, ज्याला आपण गांडूळ असे म्हणतो. अर्थ वॉर, ज्याला आपण काय म्हणतो, गांडूळ. चला वाक्य पाहूया. अर्थवॉर्म इज अ फ्रेंड ऑफ फार्मर्स. फ्रेंड ऑफ फार्मर्स म्हणजेच काय, गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. त्यासोबतच पुढे आहे बघा कॅटरपिलर. कॅटरपिलर म्हणजे सुरवंट. जे काय असतं रे, फुलपाखरूचे आधीचे रूप. लक्षात आलं का? इथं बघा पहिल्यांदा उच्चार लिहिला गेला आणि मग शब्द लिहिला गेला. लक्षात आलं का? पण सुरवंट हे फुलपाखरूचं आधीचं रूप असतं. चला वाक्य पाहूया बघा. कॅटरपिलर क्रॉल्स. कॅटरपिलर क्रॉल्स स्लोली ऑन लीव्ज. स्लोली ऑन लीव्ज म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, सुरवंट पानावर हळूहळू सरपटतो. सुरवंट पानावर हळूहळू सरपटतो. चला आता पुढे आहे ड्रॅगन फ्लाय, ज्याला आपण काय म्हणतो, चतुर्पक्षी. ड्रॅगन फ्लायज, ज्याला आपण काय म्हणतो, चतुर्पक्षी. चला ह्यासाठी वाक्य पाहूया बघा. ड्रॅगन फ्लायज फ्लाय. ड्रॅगन फ्लायज फ्लाय नियर वॉटर बॉडीज.
नियर वॉटर बॉडीज. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, चतुर पक्षी पाण्याजवळ उडताना दिसतो. चतुर पक्षी पाण्याजवळ उडताना दिसतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे काही ड्रॅगन फ्लाय म्हणजे जे काही चतुर पक्षी आहेत त्याला आम्ही लहानपणी हेलिकॉप्टर कीटक म्हणायचो, कारण जे काही त्याचे पंख आहेत हे जेव्हा तो उडतो तेव्हा ते हेलिकॉप्टरप्रमाणे दिसतात, म्हणून आम्ही त्याला हेलिकॉप्टर म्हणायचो. लक्षात आलं का? तर आता बघा पुढे जे आहे तर ते आहे फायर फ्लाय म्हणजे काजवा. जो काही पुढील कीटक आहे तो काय आहे बघा, फायर फ्लाय, ज्याला आपण काजवा असे म्हणतो. कालवा नाही, काजवा. चला ह्यासाठी वाक्य पाहूया बघा. फायर फ्लाय शाईन्स, फायर फ्लाय शाईन्स ब्राईट ॲट नाईट, ब्राईट ॲट नाईट. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, काजवा रात्रीच्या वेळी चमकतो. काजवा रात्रीच्या वेळी चमकतो. चमकतो. लक्षात आलं का? त्यासोबतच आता जे काही पुढील कीटक आहे तो काय आहे बघा, स्नेल, ज्याला आपण गोगलगाय असे म्हणतो. काय म्हणतो बघा, स्नेल. त्याला काय म्हणायचे, गोगलगाय. चला ह्यासाठी वाक्य पाहूया बघा. स्नेल कॅरीज, स्नेल कॅरीज इट्स शेल ऑन इट्स बॅक. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, गोगलगाय आपले कवच, गोगलगाय आपले कवच पाठीवर वाहून नेते, पाठीवर वाहून नेते. लक्षात आलं का? त्यासोबतच पुढील जे आहे ते आहे बघा सेंटीपीड. काय आहे, सेंटीपीड. 15वं काय आहे, सेंटीपीड, ज्याला आपण पैसा किंवा गोम असे म्हणतो. काय बघा, सेंटीपीड, ज्याला आपण काय म्हणतो बघा, पैसा किंवा गोम. चला ह्यासाठी वाक्य पाहूया बघा. सेंटीपीड, सेंटीपीड हॅज मेनी लेग्स, हॅज मेनी लेग्स. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, गोमेला खूप पाय असतात. गोमेला खूप पाय असतात. चला पुढील जो काही आहे तो आहे बघा स्कॉर्पियन, ज्याला आपण काय म्हणतो, विंचू. स्कॉर्पियन म्हणजे विंचू. चला ह्यासाठी वाक्य पाहूया बघा. स्कॉर्पियन हॅज, स्कॉर्पियन हॅज पॉइझनस स्टिंग. स्कॉर्पियन हॅज अ पॉइझनस स्टिंग. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, विंचवाचा नांगा विषारी असतो. विंचवाचा नांगा विषारी असतो. किंवा नांगी विषारी असते.
विंचवाची नांगी विषारी असते. लक्षात आलं का? त्यासोबतच पुढे आहे बघा लिझर्ड, ज्याला आपण काय म्हणतो पाल. काय आहे बघा लिझर्ड. ज्याला आपण काय म्हणतो पाल. चला ह्यासाठी वाक्य पाहूया. बघा लिझर्ड ईट स्मॉल इन्सेक्ट ऑन द वॉल. Lizards eats small insect on the wall. म्हणजेच काय? पाल भिंतीवरील लहान कीटक खाते. पाल भिंतीवरील लहान कीटक खाते. लहान कीटक खाते. त्यासोबतच पुढील आहे बघा फ्रॉग. काय आहे? फ्रॉग. ज्याला आपण बेडूक असे म्हणतो. फ्रॉग ज्याला आपण काय म्हणतो? बेडूक. चला वाक्य पाहूया. बघा फ्रॉग जम्प्स. Frog jumps and catches insect. म्हणजेच काय? बेडूक उड्या मारून कीटक पकडतो. बेडूक उड्या मारून कीटक पकडतो. उड्या मारून कीटक पकडतो. त्यासोबतच पुढील आहे बघा क्रिकेट. आपण खेळतो ते नाही, हे किड्याचं नाव आहे. लक्षात आलं का? क्रिकेट म्हणजे रातकिडा. क्रिकेट म्हणजे रातकिडा. चला वाक्य पाहूया. बघा क्रिकेट मेक्स a loud sound at night. Loud sound at night. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? रातकिडा रात्रीच्या वेळी खूप मोठा आवाज करतो. खूप मोठा आवाज करतो. त्यासोबतच आता पुढील आहे बघा बेडबग, ज्याला आपण काय म्हणतो? ढेकूण. काय आहे बघा बेडबग, ज्याला आपण काय म्हणतो? ढेकूण. चला वाक्य पाहूया. बघा बेडबग हाइड्स. बेडबग हाइड्स इनसाइड मॅट्रेसेस. म्हणजेच काय? ढेकूण गादीच्या किंवा पलंगाच्या आत लपतात. पलंगाच्या आत लपतात. चला आता पुढील जे आहे ते आहे बघा टर्माइट, ज्याला आपण वाळवी असे म्हणतो. पुढील काय आहे बघा टर्माइट, ज्याला आपण काय म्हणतो? वाळवी. चला वाक्य पाहूया. बघा टर्माइट ईट्स
वुडन फर्निचर. टर्माइट eats wooden furniture. Wooden furniture म्हणजे काय? वाळवी लाकडी फर्निचर खाते. वाळवी लाकडी फर्निचर खाते. त्यासोबतच पुढे आहे बघा वॉस्प, ज्याला आपण गांधील माशी असे म्हणतो. जे काही पुढील कीटक आहेत ते काय आहे बघा? वॉस्प. वॉस्प ज्याला आपण काय म्हणतो? गांधील माशी. चला ह्यासाठी वाक्य पाहूया बघा. येलो वॉस्प कॅन गिव्ह अ. Yellow wasp can give a painful bite. Painful bite म्हणजेच काय? पिवळी गांधील माशी. पिवळी गांधील माशी खूप जोरात चावते. त्यासोबतच पुढील आहे बघा मॉथ, ज्याला आपण पतंग कीटक असे म्हणतो. काय आहे बघा? मॉथ. ज्याला आपण काय म्हणतो? पतंग कीटक. चला यासाठी वाक्य पाहूया बघा. मॉथ फ्लाइज अराउंड द. Moth flies around the lights at night. Lights at night म्हणजेच काय? पतंग कीटक. पतंग कीटक रात्री दिव्याभोवती उडतात. रात्री दिव्याभोवती उडतात. चला पुढील जो काही कीटक आहे तो आहे लीच, ज्याला आपण चळू असे म्हणतो. जो काही 24वा कीटक आहे तो काय आहे? लीच किंवा लीचेस, ज्याला आपण जळू असे म्हणतो. काय म्हणतो? जळू. चला ह्यासाठी वाक्य पाहूया बघा. लीच लिव्स इन. लीच लिव्स इन वेट मडी. वेट मडी वॉटर म्हणजेच काय? जळू ओल्या चिखलाच्या पाण्यात राहते. ओल्या चिखलाच्या पाण्यात राहते. पाण्यात राहते. आता पुढील जे काही आहे ते बघा प्रत्येकाच्या डोक्यात असतो. तर ते आहे लाऊस. काय आहे बघा? लाऊस. त्याचं अनेक वचन होतं लाईस. काय आहे बघा? लाऊस. त्याचं अनेक वचन लाईस होतं. म्हणजे ऊ किंवा उभा असतात ना बरेच जणांच्या डोक्यात. लाईस ज्याला आपण काय म्हणायचं बघा? ऊ किंवा उवा. चला ह्यासाठी वाक्य पाहूया बघा. कीप युअर हेअर क्लीन. कीप युअर हेअर क्लीन टू अवॉइड लाईस. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? डोक्यात उभा होऊ नयेत म्हणून. डोक्यात उभा होऊ नयेत म्हणून
नयेत म्हणून, केस स्वच्छ ठेवा म्हणून, केस स्वच्छ ठेवा. चला विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही पुढील कीटक आहे तर तो आहे बघा बीटल. काय आहे? जो काही पुढील कीटक आहे तो आहे बीटल, ज्याला आपण भुंगा असे म्हणतो. ज्याला आपण काय म्हणतो बघा? भुंगा. चला वाक्य पाहूया बघा. ब्लॅक बीटल फीड्स, ब्लॅक बीटल फीड्स ऑन रोटन लीव्ज, रोटेन लीव्ज. म्हणजेच काय? काळा भुंगा, काळा भुंगा सडलेल्या पानांवर जगतो, सडलेल्या पानांवर जगतो. त्यासोबतच पुढे आहे बघा फ्ली, ज्याला आपण पिसू असे म्हणतो. काय म्हणतो बघा? फ्ली. फ्ली म्हणजे पिसू. चला वाक्य पाहूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो भाग आहे हा रेकॉर्ड करायचा राहिलेला आहे, तर पुन्हा एकदा तुम्हाला हे एक्सप्लेनेशन देते. फ्ली म्हणजे पिसू. बघा, फ्ली लिव्ज ऑन द बॉडीज ऑफ डॉग्स अँड कॅट्स. म्हणजे हे जे काही पिसू आहेत हे कुत्रे आणि मांजराच्या अंगावर राहते. त्यासोबत जो काही पुढील कीटक आहे तो आहे बघा सिकाडा, ज्याला आपण तांबेरा किंवा मोठा गाणारा कीटक असे म्हणतो. बघा, सिकाडा लिव्ज ऑन हाय ट्रीज. म्हणजे सिकाडा कीटक उंच झाडावर राहतात. लक्षात आलं का? त्यासोबतच पुढे आहे बघा मिलीपीड, किंवा ज्याला आपण गंधाले असे म्हणतो. काय म्हणतो बघा? मिलीपीड. मिलीपीड ज्याला आपण गंधाली असे म्हणतो. काय म्हणतो? गंधाली. म्हणजेच काय बरं की अनेक काय बरं गोल होणारा किडा. लक्षात आला की तुम्ही ते पावसाळ्यामध्ये बघा तो किडा निघतो आणि त्याला हात लावल्यास तो किडा काय होतो? स्वतःला गोल करून घेतो. लक्षात आलं का? तो काय आहे? मिलीपीड. चला वाक्य पाहूया बघा. इट रोल्स इंटू अ बॉल व्हेन टच. म्हणजेच काय? हात लावल्यास हा किडा स्वतःला गोल करून घेतो. हा किडा स्वतःला गोल करून घेतो. चला आता या व्हिडिओतलं हे शेवटचं कीटक आहे तर तो आहे बघा प्रेइंग मॅन्टिस. म्हणजेच टोळ कीटक. काय आहे बघा? प्रेइंग मॅन्टिस. ज्याला आपण काय म्हणतो बघा? टोळ कीटक. काय म्हणतो? टोळ कीटक. चला ह्यासाठी वाक्य पाहूया बघा. इट लुक्स लाईक इट इज प्रेइंग. म्हणजेच काय? हा कीटक प्रार्थना करत असल्यासारखा दिसतो. प्रार्थना करत असल्यासारखा दिसतो. दिसतो. तर माझ्या प्रिय छोट्या मित्रांनो, आज आपण आपल्या अवतीभोवती असणाऱ्या आणि बागेत लपणाऱ्या अशा 30 कीटक आणि जीवजंतूची
नावे शिकलो. लक्षात आलं का? हे काय झाले रे? 30 कीटक आणि जीवजंतूंची नावे शिकलो. यातलं सुंदर आणि रंगीबेरंगी फुलपाखरू तुम्हाला आवडतं का? मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा बरं. आदरणीय पालकांनो, मुलांची जनरल नॉलेज आणि इंग्रजी व्होकॅब्युलरी वाढवण्यासाठी ह्या व्हिडिओचे स्क्रीनशॉट नक्की सेव्ह करा. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, इतर पालकांसोबत नक्की शेअर करा आणि आपल्या मराठी लेक्चरवाले चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण शिकणार आहोत आपल्या घरात असणारे घरगुती सामान. तोपर्यंत हसत राहा आणि अभ्यास करत राहा. धन्यवाद.